लक्ष्मी या जगात श्रेष्ठ असेल तर फक्त लक्ष्मी. स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही काळात श्रेष्ठ असेल तर फक्त लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी. त्या माणसाजवळ लक्ष्मी आहे त्या माणसाला कोणत्याच गोष्टीची कमी नाही. धन आहे, दौलत आहे, जमीन आहे, जायदाद आहे. म्हणून मी म्हणते या तिन्ही काळात श्रेष्ठ असेल तर फक्त लक्ष्मी 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 लक्ष्मी. काय म्हणतात लक्ष्मी देवी तुम्ही? या तिघतालात महान असेल श्रेष्ठ असेल फक्त लक्ष्मी देवी. बोलताना चुकतायत तुम्ही. या तिघतालात महान असेल श्रेष्ठ असेल फक्त कर्म कर्म कर्म. या जगात श्रेष्ठ असेल तर फक्त लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी. ज्याचा कर्म माणसाला चांगलं चालतंय तोच माणूस जगू शकतो. लक्ष्मी जगात महान नाही. या तिघतालात महान असेल फक्त कर्म कर्म. या तिन्ही काळात महान असेल तर फक्त लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी. तो कर्म महान आहे. मी म्हणते लक्ष्मी महान आहे. तो कर्म महान आहे. प्रणाम नारद देवा. नारायण नारायण नारायण. नमो अनेक नारद मुनी. नारायण नारायण नारायण. कर्मदेवा आणि लक्ष्मी देवी काय भांडण चालू आहे तुम्हा दोघांचं? भांडण एकच चालू आहे आमचे. मी म्हणतोय कर्म महान आहे. लक्ष्मी देवी म्हणते लक्ष्मी महान आहे. अहो नारद मुनी तुम्ही तरी सांगा हो तिला की या जगात कोण महान कोण श्रेष्ठ आहे? कर्मदेवा या जगात सर्वश्रेष्ठ असन तर फक्त कर्म कर्म कर्म. नारायण नारायण नारायण. ऐका काय सांगितलं नारद मुनींनी की या जगात महान असेल तर कर्म खोटा असेल. ऐका तुम्ही काय बोलले कर्मदेवा तुम्ही? काय बोलले नारद देवा तुम्ही? या जगात कोण महान आहे? लक्ष्मी देवी या जगात सर्वश्रेष्ठ असन तर फक्त लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी. ऐकलं कर्मदेवा? नारायण नारायण नारायण. काय झालं लक्ष्मी देवी? ऐकलं नारद देव काय बोलले की ह्या जगात महान असेल तर फक्त लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी. नारद मुनी तुम्ही सांगा कोण महान आहे कोण श्रेष्ठ आहे? कर्मदेवा या जगात सर्वश्रेष्ठ असन तर फक्त कर्म कर्म कर्म. बस! काय लावलंय तुम्ही? मी आलो तुमच्याकडे ते म्हणतात कर्म महान. लक्ष्मी द्यायला की लक्ष्मी द्यायला म्हणतात लक्ष्मी महान. काय लावलंय तुम्ही? भांडण लावली तर मदत केली नाही का काय? हे चुकीचं आहे. आमचे भांडण मिटतील तरी कसे? तुम्ही सांगा की भांडण मिटतील कसे? आम्हाला दोघं लोकांना गर्व झालेला आहे. गर्व एकच. मला गर्वाचं झालं की मी म्हणतो मी महान. लक्ष्मी देवी म्हणते लक्ष्मी महान. तुम्ही सांगा व्यवस्थित सांगा की कोण महान कोण श्रेष्ठ आहे? कर्मदेवा आणि लक्ष्मी देवी तुम्ही दोघं अहंकारामध्ये उन्माटलेले आहे. तुम्हा दोघांमध्ये जर लक्ष्मी देवीला जर श्रेष्ठ सांगितलं तर कर्मदेवाला राग आणि कर्मदेवाला जर श्रेष्ठ सांगितलं तर लक्ष्मी देवीला राग. कर्मदेवा तुम्हा दोघांमध्ये कोण श्रेष्ठ आहे हे मी सुद्धा तुम्हाला सांगू शकत नाही देवा. नारायण नारायण नारायण.
तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही मग हे भांडण मिटतील तरी कसे? तुम्ही काही करा, कसं करा, काहीतरी मार्ग काढा नारद मुनी. नारायण नारायण. कर्मदेवा आणि लक्ष्मी देवी, तुम्हा दोघांना जर तुमची जाणीव करून घ्यायची असेल तर कैलासात बसलेले प्रभू महादेव तेच तुम्हाला सांगतील. लक्ष्मी श्रेष्ठ आहे की कर्म श्रेष्ठ आहे, त्याच्यासाठी कर्मदेवा आपल्या तिघांना कैलासात प्रस्थान करावं लागेल. नारायण नारायण नारायण. ऐकलं? ऐकलं कर्मदेवा? हे भांडण अशी मिटणार नाही. जर तुम्हाला तुमच्या जाणीव करून घ्यायची असेल कर्मदेवा, तर तुम्ही आणि लक्ष्मी देवी कैलासात बसलेले शंभू महादेव त्यांच्याकडे चाला. तेच तुम्हाला मार्ग देतील की आपल्यात कोण महान कोण श्रेष्ठ आहे म्हणून. ऐकत नाही तू? नाही ऐकत, नाही हार मारत? नाही हार म्हणत. चाल, कैलासात बसलेले शंभू महादेव त्यांच्याकडे जाऊ आणि तेच सांगतील आपल्याला की आपल्या श्रेष्ठ कोण महान कोण म्हणून. नमो आदेश देवा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमो आदेश देवा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. प्रणाम प्रभू. सतत सीताराम. नारायण नारायण नारायण. कर्मदेवा, लक्ष्मी देवी आणि नारद देवा, तुम्ही तिघांनी माझ्याकडे काही न केलं. यायचं कारण एकच, लक्ष्मीचे आणि माझे भांडण चालू आहे. ते भांडण असे चालू आहेत, लक्ष्मी देवी म्हणते की मी महान, मी म्हणतो मी महान. आमच्या दोघांना त्या ठिकाणी संवाद चालू होता. आमच्या दोघांचे भांडण चालू त्या ठिकाणी नारददेव प्रगट झाले. त्यांना विचारलं की तुम्हीच सांगा नारद मुनी की आमच्यात कोण महान. त्यांनी एकच सांगितलं की मी सुद्धा तुम्हाला काही सांगू शकत नाही, पण तुम्हाला जर तुमचे भांडण बोलायचे असले, कैलासात असले शंभू महादेव हेच तुम्हाला सांगतील की तुमच्यात महान कोण. शंभू महादेवा, हे भांडण तुम्हीच दूर करा. आमच्यात सांगा की श्रेष्ठ कोण, महान कोण. आम्हाला गर्व झालेला आहे. अरे वा रे वा. कर्मदेवा, लक्ष्मी देवी आणि कर्मदेवा, तुमची जिद्द पडली का तुम्हा दोघांमध्ये श्रेष्ठ आणि महान कोण आहे, तर दोघांची जाणीव करून घ्यासाठी माझ्याकडे आले. तर कर्मदेवा, हे सुद्धा मी तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही सांगू शकत नाही? नाही कर्मदेवा. अरे म्हणजे भांडे मिटतील तरी कसे देवा? हे भांडण तुम्हाला मिटवायचे आहे. तुम्ही सांगा की आमच्यात महान कोण, श्रेष्ठ कोण. ठीक आहे कर्मदेवा, हे तुमचं भांडण मिटू शकत नाही आणि तुम्ही इथून जाऊ शकत नाही. तर कर्मदेवा, मी तुम्हा दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे, महान कोण आहे मी सांगतो. परंतु यासाठी तुम्हा दोघांना खूप मोठं कष्ट सहन करावं लागेल. सांगा ते कष्ट कसलं तर. तुम्हाला स्वर्गलोक सोडून मृत्यूलोकात जावं लागेल आणि त्या ठिकाणी जाऊन सर्वात जास्त जो मनुष्य भिकारी असेल, त्याला एक टाइमची खाण्याकरता भाकरी मिळत नसेल, तशा माणसाला तुम्ही कर्मदेवा 3 देणग्या द्यायच्या. लक्ष्मी देवी त्यांनी सुद्धा 3 देणग्या द्यायच्या. ज्याच्या 3 देणगीने तो गरीब मनुष्य श्रीमंत झाला, तर समजा या जगात तो श्रेष्ठ. ऐकलं लक्ष्मी देवी? बोला कर्मदेवा. तुमची जर तुम्हाला भांडण बोलायचे असले, बुल्ला ड्रायव्हर बुल्ला. तुम्हाला जर तुमचे भांडण बोलायचे असले, मिटवायचे असले, तर त्या फक्त मार्ग एकच. स्वर्ग लोक सोडून पृथ्वी लोकात जा.
आणि त्या ठिकाणी जाऊन सर्वात भिकारी असेल की त्याला एका टायमाच्या घरात खायला भाकर नसेल, तसे भिकारी माणसाला कर्म देवा तुम्ही 3 देणगे द्या, लक्ष्मी देवी तुम्ही 3 देणगे द्या. ज्याच्या 3 देणग्यांनी ते भिकारी म्हणून श्रीमंत होईल, ह्या 3 तालात तोच महान, तोच श्रेष्ठ आहे. मग चालायचं. हो कर्मदेवा. तू ऐकायला तयार नाही. नाही. हे काय चाल, जो आपण मृत्यू लोकांना देऊ. लक्ष्मी देवी बोला कर्मदेवा. त्या ठिकाणी जर आपण ह्या रूपात गेलो तर त्या सर्व म्हणजे मृत लोकांमध्ये पुजारी, भाविक, अन्नदान, वस्त्रदान करणारे भरसभेद्या भरपूर लोक आहेत. त्यांना जर आपण या रूपात गेलो आणि त्यांना जर समजलं की या ठिकाणी कर्मदेव लक्ष्मी देव आले, तर ते लोक आपल्याला प्रगट करून घेतील. आणि त्यांनी जर आपल्याला प्रगट करून घेतलं तर आपल्याला जागेवरून हलता येणार नाही. त्याच्यासाठी फक्त एकच करायचंय आपल्याला, काय कर्मदेवा. हे रूप सोडून कुठल्या तरी भीर भिकाऱ्याच्या रूपात आपल्याला त्या ठिकाणी जायचंय. आणि त्या रूपात जाऊन त्या लोकांना न भेट देताना भिकारी जो असेल त्याला 3 देणगी द्यायची आपल्याला सुरुवात करायची. या रूपात जाऊन आपला काही उपयोग नाही. मग चलायचं. हो. चला. गंगाराम मोडक्याच्या चिगावाला माझी गाची गाजी. राम राम मंडळी. मी या गावाचा गरीब मोळक्या. माझं नाव गंगाराम. परिस्थिती गरिबीची आहे. मोळी तोडतो, तिची विक्री करतो, तेव्हा संध्याकाळी पोटभर जेवण भेटत. असा प्रसंग माझ्यावर ओढलेला आहे. म्हण आहे त्याची म्हण खोटी नाही. जैसी स्थिती तैशा बरी आहे, कौतुक तो पाय संचिताची. माणसाच्या संचितामध्ये जसं लिहिलेलं असलं तो भोग भोगावा लागतो. प्रसंग वाईट आहे, समय बलवान आहे, माणूस बलवान नाहीये. समय समय बलवान वही अर्जुन वही बाण, वक्त वक्त पे आदमी होता है गुमान. मग माणसाने गरिबी आली तर लाजू नाही, श्रीमंती आली तर माजू नाही, आणि हातात सत्ता आली तर गाजू नाही. मग चला, 4 दिवसापासून तब्येत खराब होती. डॉक्टर कडे गेलो. डॉक्टर म्हणे तुला कोरोना झाला, त्या पलंगावरून पोहून आलो. बापाने म्हटलं मला कोरोना झाला. झामल चाफल रानात गेलो, गुईल पेलो. कोरोना बी हटला, थंडी ताप बी फेकला. डॉक्टर लोक काही बी चाटा मारतात त्याच्या मागे. मी तर जसं तसं आहे. आता चांगलं झालं. आता जातो मोही तोडायला जातो. पण आता मोही तोडायला तर गेलो तर माझी बायको म्हणजे माझ्या नवऱ्याने तब्येत खराब होती, त्याच्या डोळ्यात का घाम गेला असेल. साऱ्या गावाला किती राहील ती माझा नवरा दिसला का. आता बोली घेतो तिला आणि तिला बोलून मग जातो. माझी बायको मी काम करते, सावकाराच्या आठी जाते, त्याचं धुणं धुते, कपडे धुते, काही काम करते 2 वाजेपर्यंत.
2 वाजेपर्यंत उपाशी तपाशी काम करते माझी बायको. आणि ते जेवण करतात त्यांचं उष्ट पुष्ट घेऊन येते, मग माझे पोरं खातात. मला 2 मुलं, माझी बायको आणि मी, असं 4 लोकांचा परिवार आहे. मग उशीर कशाला? बोलवतो माझ्या बायकोला, गंगे अरे गंगे कुठे गेले गंगे? अरे वा रे वा, माझी तब्येत खराब आहे, तू काम धंदेच करते. तब्येत तर खराब होती तुमची, आता उठले तुम्ही. अरे हा, म्हणजे आताच उठून गेली माझ्याकडून. अरे मी आता टाईट झालो, हातात कुऱ्हाड घेतली, चाललो जंगलामध्ये मोही तोडायला. तू सावकारीच्या गेली नाही का? नाही, 4 दिवसापासून नाही गेली. त्या सावकारीला जाय म्हणून सांग, माझ्या नवऱ्याची तब्येत कुसूट मुसूट झाली, त्याचं तोंड कसमस झालं म्हणा. त्याला पापडच्या चिरान कैरीच्या पुष्पणा पाठव. आपलं कैरीच्या चिऱ्यान पापडचा पुष्पणा पाठव म्हणा, त्याचं तोंड कसमस झालं. आणि कैरीच्या चिऱ्या नसतील ना, जुना खाड झाड म्हणा, त्याची जीव नाण्याची. अरे बापा, मी का बोली नाही सांगितलं. असं तापामध्ये माणूस अशीच बरं नाही तर उघडे नाही. असं कर, सावकारीच्या गाठी जा आणि तिला सांग तब्येत खराब होती म्हणून मी 2 दिवसापासून आलीच नाही. हो सांगणार. काम आले. चालली का तू? हा चालले. जाय मग. तुम्ही कुठे चालले? आता मी मोही तोडायला चाललो. 2 लोक बोलत होते मला, ते बाबाच्या मंदिरात बसले होते. ते म्हणे भोकरचं लाकूड लवकर फुटतं म्हणे, तू लवकर येशील म्हणे बाबा. तर ते दे. म्हणून मजा घेतात लोक. मला मी येणं बागडा आहे ना, त्याच्यामुळे असं होतं ते. जायचं व्हायचं. असा माझा परिवार आहे बघा. आता जातो मोही तोडायला. लोकांनी सांगितलं मला भोकरचं लाकूड लवकर सुटतं, पण मी इतका डेंजर पोरे आहे, भोकरचंच लाकूड फोडून आणि झाडा जंगल बराच पातळ झाला बरं का. लोकांनी तोडून टाकले का काय झाड? गैरे झाड दाट होते हो, आणि घुसाले वाटले होते एवढं दाट झाड होते. ते असे ओढांगी बी मोडायचे ते झाड, आणि ते असे आडे ओढांग केली होती तिने मोडून टाकले त्यांना. असे कसे झाड भाऊ? काही काही बिगडेल झाड राहतात, आणि काही काही झाड ना ते कामात येतात. असं बी आहे बाबा. चला, हे झाडावर जर चढून जर बसलो आणि तिथून जर फाटी तोडली ते माय खाली येईन का पाण्यात, मग खालून उपाडतो ना याले. चला. लक्ष्मी देवी, बोला कर्मदेवा. ह्या ठिकाणी आपण आलोय. हा. बघ, लांबदूर जाण्याची गरज नाही. ह्या ठिकाणी आपण उतरताच बघ समोर पाहिलं, हो. त्या ठिकाणी हा भिकारी माणूस आहे. हा मोडी तोडतोय, आणि या कलियुगात लाकडं तोडणं, फोडणं किंवा भीक मागणं हे 2च लोक करतात. की ज्यांच्यावरती दादरची परिस्थिती आहे तेच लोक हे काम करतात, दुसरं लोक करत नाही. आता याचा निधर्म, याचा धर्म असा असेल की रोज मोडी तोडायची, तिची विक्री करायची, आणि त्याच्यावरती त्याच्या मुलाबाळांचं, त्याचं स्वतःच उदरनिर्वाह करायचं. अंगावरती शिथे कपडे नाही, पायामध्ये पायथन नाही, आणि बिचारा मोडी तोडतोय. मग ह्याला त्याला 3 देणगी द्यायची गरज नाही. ह्या व्यक्तीला 3 देणगी द्यायची गरज आहे. आता मला सांगा, ह्याला 3 देणग्या तुम्ही देतात का मी देऊ? कर्मदेवा, त्याला 3 देणग्या मी देते, पण मी त्याला 3 देणग्या न देता 1च देणगी देणार आणि श्रीमंत करून टाकणार. एकच देणगी? हो. वा वा वा, 3 देणगी द्यायची गरज नाही कर्मदेवा. मी त्याला एकाच देणगी श्रीमंत करून दाखवणार. चालेल, द्या त्याला एक देणगी. बघू
तुमच्या दिलगिरीत श्रीमंत कसा होत होता बघायचंय मला तेवढंच. बघा कर्मदेव. गंगाराम, ए गंगाराम, मी घाबरणार नाही हा. मला जर माझ्या समोर जर भूत आला ना मी घाबरत नाही, आपलं घाबरत नाही हा. अरे गंगाराम, अरे बापरे, एवढी चपारा बाई चिकनी बाई ए या जंगलामध्ये काय करते? पोहून आले का तू? आणि लफडा करून आले का लोचा करून आले? काय पण बोलतो का रे? थांब, तुझ्या मायबापाकडे पाऊस साडून येतो मी. ए, कोणाची पोरं होतो हा? तुला काय करायचं? या जंगलात मी असंच बडबड करून राहिलो. माझ्या माईनं सांगितलं, माझी बायको बी म्हणत होती आज पोरणी मायवर चावदत चढून राहिली म्हणे. काय? पौर्णिमा चौदस. हा पौर्णिमा चौदस. तर भूत उठ्ठ म्हणे, भूतड उठ्ठ म्हणे, चुडेल असे मी हा असं काय बोलू राहिलो? असं कर, हा, तू भूताडी नाही का चुडेली नाही? ए बाई आहे मी. भाई हा, लुगडं वर हे कर. ए तुझे पाय पाहू दे ना, उलटे पाय राहता ना अरे भूताडी. शिदे पाय माझे बघ. आपल्याकडे शिदे तुझी पाठ पोकळी असेल. पाठ 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 तर बरोबर आहे. राम मन राम. असं का? मराम. ए गंगाराम, अरे इकडे. अरे काय झालं तुला? अरे तसं नाही, तू इकडे. अरे पळू लागलो मग. काय झालं तुला? मरा म्हणली ना मी फळलो होता. अरे माझी बोबडी वळली. तुझी कोंबडी वळली. अरे बोबडी वळली. हा राम राम म्हणणं. राम. आता झालं माझं काम. ते काय तू मी लगे एक कुराड बी फेकले असतील. डांगे डांग. गंगाराम, तू या जंगलात काय करतो? मुळी तोडतो. गंगाराम, आता तुला मुळी तोडण्याची गरज नाही. का बरं? मी तुला अशी एक देणगी देणार की ज्याच्याने तू श्रीमंत होणार, करोडपती होणार. देणगी? हा, कवडी आहे देणगी. ए वस्तू. हा वस्तू. हा, म्हटलं का देणगी कवडी आहे? आणि काय आणू का? वस्तू आणते? हा, आत्ता मला खटका पडला. हिने मी पायी घेतलं, मी गावात जाऊन सांगून देईन. मग ही मला लावून जाऊ राहिली. पैसे देते, मी भाडं खाऊन नाही. ए बावळट. मी कष्टाचेच पैसे खातो. मी लागले भाडं खाऊ दिसतोय हा? अरे तसं नाही गंगाराम, हा? तू गरीब आहे ना म्हणून मला तुला श्रीमंत करायचंय. म्हणजे तुझ्या मनाने का हा, माझ्या मनाने श्रीमंत करते मी तुला. डायरेक्ट करोडपती? डायरेक्ट करोडपती, अब्जपती. काय आहे असं? थांब इथं थांब, मी लगेच आणते. या झाडांमध्येच राहते का तू? या जंगलात पयाचे झाड सगळे कुठे गेले? गायब झाले. मी काय चक्रात पडलो बाबा या खोरामध्ये? हा खोरा भुताडांचाच असेल. हे घे गंगाराम, हे घे. हे काय आहे? कसा? कसा? हा, कसा? याने काय, याचे सद्गुण काय? याचे सद्गुण सांगू का तुला? हा तू घरी जा, हा याला थोडा झटक. असं निपटू. हा, असा निपट. हा. त्याच्यातून सोन्याच्या मोहरा पडतील. अरे बापरे, सोन्याच्या मोहरा? हा, घर बी भरीन का? घर भर, गाडी भर, बंगला भर, ट्रक भर, काही पण भर. आमचं झोपडी आहे ना माझी. हा. माझ्या झोपडीजवळ जागा आहे. हा, एक माणूस आहे ना, तो 14चा टायर शीट ट्रक लावतो मोकर जागेवर. हा. ती बी भरून जाईन का? अरे तू अशा किती का 14 टायर ट्रकी भरशील गंगाराम? अरे बापरे, मग लॉरीवाल्याला मी सालाना लावून घेईन. अजून कपडे बी बदलले नाही बे बापा. लोक गैर मारतील मला. आता जाईन तेव्हा निपटीन, मग मोडीन, मग पैसे देतील. कोणाला सांगू नको आणि कोणाला दाखवू पण नको बरं. टोक लावायची नाही, हा, कोणाला दिसू द्यायची नाही. नाही. लपडून सापडून घेऊन हा. जायचं. चल मग मी सकाळी तुला मी तोरीच्या शेंगा हा. आणि भुईमुंगच्या शेंगा चोरून आणीन. ऐ, चल मग बी तोंड तांब्यामध्ये नाही
आपल्या ताब्यामध्ये नाही. त्याला मी बी बडबड करतो झालं. एक हेलिकॉप्टर घेऊन घेऊ का झाला. हा हेलिकॉप्टर घेतो, एका सीटाचे 2,500 रुपये घेतो आणि लवाराले असं एक चक्कर मारला का पल्ल्यावर उतरावून देतो. गैरे जोडतील गळ्यामध्ये कुकडे बी चावायचे. हे काम पहिले करायला पाहिजे. रिकामे काम करतो मी. करोडपती, अब्जपती, लखपती होतो. तुझ्या बापाने मस्त भाऊ चाबे बापा मस्त. राम राम बापू. राम राम. काय रे आप्पा, बरं काय रे? रे बाप, मी म्हटलं राक्षस उठला रे बाप. या चांगला तर बोल रे बायच्यान, तू काही घेतो रे. जंगलामध्ये काही निघतं बघ. ए, ए, ए. ओळख. कोण बोलत? आनंद बोले ओळख. आमदार आहे आमदार. आमदार, हा इकडे काय करतोय? ढोरं चारतोय. म्हशी चारतो. म्हशी? हा आणि म्हशी कुठे आहे? त्या तलावामध्ये बसलाय त्या. पाण्यामध्ये? हा पळ पळ. का बरं? या म्हशीने लांडगे उचलून घेऊन जाईल. काही लाज आहे का तुला? म्हैसे लांड गो चालता का रा? हलकं जनावर उचलता झालं ते. बकरी, हा, हा. हरिण, हरिण, कोंबडी. वेगळं कोंबडी नाही जात तिकडे जंगलात. जै जंगलामध्ये कोंबडी जाते ना, लोसून उपटेले. तिथे कोकणच बरं माहितो बाबा. भाऊ मला घेतलं माझी तब्येत काही कुसूड मुसूड आहे. अरे बाबा, या ठिकाणी मी ना म्हशी चारतोय. आपल्या म्हशी पायच्या पाण्यात बसल्या. जाऊ दे बाबा, का तू इकडे फिरतोय. तिकडे जर कोणाच्या हरभराच्या वावर शेतात जर घुसले ना, तो हरभरावाला ना तुला असा घुसवून मारेल. अरे मग तोच तर आमचा पॉइंट आहे. कस काय? हा, मी तुला पहिले काय बोलला की मी म्हशी चारतो. हा, मी आमदार आहे. आमदार म्हशी. हा, अरे म्हशी चारणारा पोरांचा पेशल आमदार म्हणता माले ते. हा, बकरक्या. ढोरक्या बकरक्या. आम्ही सकाळी काय करता, ढोर सोडायच्या पहिले आम्ही एक ठिकाणी सगळं जमा होता. सगळे सगळे सोडून उभून आम्हाला उभं करता. ढोर एक ठिकाणी उभे केले, मग आमचा सल्ला होतो. अरे आज तू कोण जाशील? मग मी त्यांनी सांगतो, इकडे बक्कर करत जातील. मग ते ढोरके पोरं येत असतील. आमदार साहेब, हा, आज कुकडे जाऊ. काय कोणाचा बी येस पर उलगवली. मग मी सांगतो, गावाचा जंगल आहे, तिकडे 10-12 जण जा, इकडे 2-4 जण जा, इकडे 5-6 जण जा. आणि मग आम्ही काय करतो माहितीये, बेस कमी कराय काही बाबर, बेस कमी कर लगेच. अरे डामर काय 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 पुळे झालं आपलं बाबर. मग आम्ही काय करता, हा, बसीचं पोट नाही भरलं, मग हे असं पाहत आम्ही की आता शेतकरी लोक घरी जातील कवा. शेतकरी घरी आले, मग आम्ही 2 जण एकत्र होता. एक जण झाडावर चढतो आणि एक जण मस्त वावरामध्ये ढोर, कपाशीत ढोर घाली देतो. सगळ्या कैऱ्या खावडून येतो. सगळ्या कैऱ्या खावडून येतो. आणि जर ते कोणी शेतकरी दिसला, दिसला मी कुठे जातो मग, पुढे वर आहे झाडावर, लगेच ढोर बाई. सिटीनं काम झाले. एवढे भारी काम करतो आम्ही. म्हणजे मुलगेला आमदार आहे बा तू. बस बजाक मध्ये काय नको जाऊ भाऊ. अरे आप्पा, काय? आज बोलू तोडली नाही भाऊ तुला. तब्येत कुसूड मुसूड करते हो. अरे भाऊ, आणि ती एक बाई आली होती रे यार. गेली ते लग्नामध्ये असे उतरून गेली तिकडे. अरे काय खोटं बोलतो रे. गेली तिची बिचारी. अरे त्या बाई सोबत तू कमीत कमी 1 तासभर बोलला ना यार. कोण? तू आपला वाट बोलत नाही कोणाला. आपला अरे तू खोटं बोलतो, कोणाला तू घेऊन हातात द्या. अरे तू खोटं बोलतोय रे. नाही हो दादा, तुम्ही लवाडने बोलत ना हो.
आणि तू जर खोटं बोलत असेल तर मोठं बोलत असेल ना हा मला कोणाचा बी पोरे हातात देऊन दे बापा त्या घेणं झाल्या मग शपथ खायला आले नको अरे ते बाई तुझ्याकडे आली त्या बाईने तुला काहीतरी लांब लांब एवढं एवढं दिलं आणि तिच्या हातामध्ये काय होतं काय नाही ती घेऊन गेली तिकडे हात दाखव डोळे. चालून दाखव तिच्या हातामध्ये भुईमुंगचे झाड असते हं? तू चालेल जाऊ रे. काय मास्तर आहे बाबा कसं काय आला बे आले? अरे मला चाल- अरे काय तू असा दाण्यासारखा का चालतो रे कटामटी झाली हो हो झाल्या बैलाच्या पोटच्या जाव तुला कायला पडलं डुबणार नाही जर सांगितलं तर राक्षस उपाडून देईन माझ्या भिड्या राणी अरे कुकडं घुसलं बे बापा अरे कसा हे कसा काय रे आप्पा कसा आहे ती बाई काय म्हणे गंगाराम तू गरीब आहे मोळी तोडू नको घरी जा हा कसा घेऊन घरी जा तुला राहायला काय म्हणतो झोपडी त्या झोपडीमध्ये असे निपटत बस म्हणे सोनाचा मोहरा बद 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 घरभर गोदडीची घसोडी भान मुडेल पेटी भरून घे आणि तिला त्या दाराजवळ 14 ट्रक येते ट्रक भरून घे एवढा करोडपती होऊन जा म्हणे बाप रे अरे हो दादा हा कसा घरी घेऊन जाय हा गेले फक्त असा निपट निपाट घर भर गाडी भर ट्रक भर तुले पटीन तेवढे पैसे भर पैसे नाही मी काय सांगू बापू तू साला नाही का तू या म्हशी आहे ते साला नाही रे भाऊ साला नाही ना हो मग तू चाल आपल्या घरी पाल्ल्या चारले चालेल ना काय काम करायचे काय राजे रिकाम्या पाल्ल्या तू चारत आहे त्या रिकाम्या पाल्ल्या ना गाभण म्हशी चालत नाही जास्त रिकाम्या पाल्ल्या नुसत्या बोकडा होत्या झाल्या 3च्या मागे पळत चाल तुझं उतरून येत नाही. तू बारीक होऊन जाशील माझा पळत फिरशील. चालेल ना भाऊ चालेल ना असं ते रिकाम्या पाल्ल्या चांगल्या चालत नाही विराट पैदा झाल्या त्या कोंबडीने बरं एक काम कर बाबा मजाक मध्ये नको जाऊ त्या बायनं जो तुला कसा दिलाय तो तुझ्या कर्मात नाही तुझ्या कर्मात ती मोडी आहे हा कसा फेकून दे आणि तू उचलून दुडान ठोकून दे अरे खार खुट्या आहे रे तू अरे ऐक रे असं फुकटात जर कधी कोणीही श्रीमंत झालं असतं तर माझ्या आया बहिणी दिवसभर उन्हात अनात काम धंदा त्यांनी केला नसता किंवा माझा शेतकरी भाऊ उन्हात अनात पाण्यात भिजला नसता उन्हात भिजला नसता रे बाबा ऐक माझ तो कसा इथले ते फेकून दे अपेक्षा करू नको शेवटून माणसाचं कर्म जोपर्यंत माणसाला साथ देत नाही बाबा तोपर्यंत माणूस काही करू शकत नाही तुझ्या कर्मात ती मोडी आहे तिला घरी येऊन त्याची विक्री कर आणि तुझे काही मुलं बाळ असतील बाबा त्यांचं उदाहरण म्हशीकडे जायचं त्या म्हशी चालू अरे भाई ऐक रे रोज आहे ठीक आहे भेटू आपण उद्याच्या दिवशी या ठिकाणी आणखी भेटशील का रे अरे वा नाही गडा मग दुसरी जागा चेंज करणं पडेल झालं नाही कोणता तरी जंगलात घुसून जाणं पडेल तिकडून काही जी गाड्या पुढे मोडून मारून लिखीन नाही येऊ का मग जाय बाई कोण होती गाडी यांचं मला पुढे झालं याला बाहेर झालं रिकामे कामं करतो लफड्यामध्ये जास्त गोष्टी ए मी काय करतो अशा चौकात जातो चौकात गेला का ती याची पोर त्याच्या संग पोहून गेली कोण म्हणे लोक सांगत होते तुला स्वतःला नाही माहिती का ते तो पोराने लपड केला असं कोण सांगेल लोक सांगत होते अरे मग तू स्वतः कुठे होता मग लोक सांगत होते ना चला मी बी सबरे झाला अरे माहित चला आकाशाला टोक नको लागायला पाहिजे घरी जातो निपटत बसतो आलेली दादू ती सावकारी सोडत नाही तिने ती सावकारी रिकामे काम करते झाली दोन धुवा भाकरी टाकून गायवा ते कपडा मारवा तडी पला इकडे वडवा
सावकारीले गोमालतो सांगितले आता मी बी करोडपती झालो, मी गंगाराम शेठ झालो माहितीये का. सावकार कुकड्या लागतो झालं मला. बेकार डेंजर माणूस आहे, पण ती सावकारीले आज तिचा पाटा पाडतो सालीचा. ती सावकारी रिकामे 5-10 रुपये देते आणि माझी बायकोला गोमाल घामाल करते. माझ्या झोपडा असे ना, इकडून हाड्या घुसतून तिकडे काव्या निघतो. तेला पाड्याचा झाला त्या बाईने दिलं का नाही तेवढ्यात मसुरा आडवा झालता. आयडिया माझी बायको इतकी दलिंदार आहे, चुलीची राखच फेकत नाही. चुलीच्या राख म्हणजे खुपसून देतो मला, तुझ्याकडे कोण पाहतो, आणि लगेच जातो गंगेले बोलले आणतो आणि त्या सावकारांचा बी हात पाहतो. गंगेले बोलून आणतो. गंगेले बोलवलं की पाचोऱ्याला जातो, नाही तर मोठ्या गावाला जातो, जळगावले. सोन्याचा मोहरा मोडून येतो आणि तिकडून दोघे नवरा बायको बुल्लरो गाडीने येतो. ऐका मी कोण सखूबाईची सून अक्काबाई. माझ्या घरी पाहुणे आले, मी चहा ठेवत असते, पण माझ्या घरी आगपेटी नाही आहे. समोर गंगारामचं घर आहे, गंगारामच्या घरी जाते, आगपेटी घेऊन येते. घरी तर कोणीच नाहीये, पण घरात जाते आणि आगपेटी घेऊन येते. काय ग, आगपेटी पण नाहीये, पण चुलीमध्ये राख आहे, ती राख करत असते आणि आत घेऊन जात असते. आर पण नाहीये, पण चुलीमध्ये स्वराचा कसा आहे, तो कसा घेते आणि घरी जात असते. यो कसा माझ्या सासू सासऱ्याला जर दिला ना, ते श्रीमंत होऊन जाणार. पण दीपावलीच्या सणाला माझा भाऊ येत असतो, तेव्हा माझ्या माहेरी जाणार. यो कसा माझ्या आई वडिलांना जाणार, ती श्रीमंत होऊन जाणार. तोपर्यंत कसा उकड्यामध्ये लपून ठेवत असते मी. जगी सर्व सुखी असा कोण आहे विचार या मनातून शोधून पाहिजे. जैसी स्थिती आहे तैसा परिणाम आहे, कौतुक पाहिजे संचिताचे. ऐका आम्ही कोण, ह्या गावाचे सावकार म्हणजेच आम्ही धनाढ्य सावकार. सावकार म्हणजेच काही ही जात नाही. ज्याने 1 रुपयाचे 2 रुपये 2 रुपये 4 रुपये गेले त्याला सावकार म्हटलं गेलं. माझी बायको तिला बोलवतो, अरे सावकारे. सावकार बरं ना, काय करत होते घरात? मी का, हा, मी भांडे घासत होते ना. अरे मग तू कशाला काम करते आपल्या घरी? ती नोकरी नाही का? ती नोकरणी आलीच नाही अजून. अजून आली नाही. अगं बरोबर आहे, तिचे पण नादन परिस्थिती आहे. लहान लहान मुलं भाड आहे त्यांना, ते काय करणार आहे? हे आली पाय सावकारी, ही आली ती. काय काय एवढं उशीर? हा, एवढा उशीर? मला कामं राहतात. घरातल्या कामात तशीच पडलाय आमच्या. ए! टकल्या तुम्ही 2-5-10 रुपये देते फुकटात राबवता तुमच्या मायाचे भाजी. कोणत्या कपाटातून काढून देऊ राहिले? अरे बाबा, एका दिवसाची गोष्ट. आम्ही दोघं लग्नाला गेलो होतो काल. रस्त्यात काय झालं, पडून गेली ती खाली. मोटरसायकलवरून? हा, मोटरसायकलवरून खाली पडले. तिचा हात फ्रॅक्चर आहे, हात वरती उठत नाही. तुझं उठत नाही का? काय उठत नाही? हा सांग ना, का तिचं उठत नाही? असं करतो दवा देतो मी तुला. मी आम्ही बी वनस्पती वापरतो. तू असा झेंडू बाम वापर, झेंडू बाम. तू कशी म्हणते आमचं उष्ट खातो? उष्ट असं कोणतं कपाट आहे होतो? काय? अरे बाबा, ते सावकारी. सावकारी? हा, अशी फिट पॅन्डा घालते का सावकारी? अरे बाबा, फॅशन आहे ती. आम्ही पैशावाली लोक आहे. पैसे आले फॅशन आहे आमची.
समजा तुम्ही गाडीमध्ये गेले हा. लग्नाले म्हणा कुकडे बी म्हणा आणि ठोकली गाडी हा? आता आधी एवढी फिट पॅन्ट आहे आणि जर गाडी ठोकाली कुठे फाटली चड्डी काय जाशील अरे तुमच्या मायच्या चड्ड्यावाल्या ए! अरे बाबा तो तिचा प्रश्न आहे हा? आमचा मराठमोळी बहाना कसा जर आमचं काही झालं बी तर जर फाटला कपडा तर तो कपडा बरोबर झाकतो पण एवढी फिट पॅन्ट कुकडे झाकली साधा पसारा लावीन का जास्त बोलू नको माझ्या वाड्यात उभा आहे तू अरे तू बाय हा. अरे वा रे वा सावकार हो सावकार ही बाई एवढी चर करते अशी माझी बायको जर केली असते ना तिची कापली असती मी जीप कापली असती जीप तुला बघ माय जमत नाही हमर राट तुझ्या मागे ए राणे लूट म्हणते का म्हणतो का आमच्या राजवाड्यात राम निघालं बरं म्हणजे तुमच्या वाड्यामध्ये असं बोलत नाही का राम लूट नको करू इथं रांडून म्हणत नाही नाही अनिलवाडी शहापुरा अनिल माळी शहापूर वाले यांनी 51 रुपये गरीब मोळक्याला दिले मायबाप पन्नास बरोबर 1 रुपये कट केला हो त्यांनी ए गंगे जाऊन भांडे घास गुपचाप घरी जाऊन हो गणी तुम्ही बघून फोडू का हो बोलायला म्हणजे कोण झाला आगाऊ झाला असं कर काय? सांगला देतो सांग ऐकशील बाबा हा बोल ना तू सावकार तुम्हाला काय कमी आहे का काहीच कमी नाही तुझी बायको मला दे माझी बायको तू घे. आहे ना दगड्या? टकली बांधना ओ बेडूक पेटवणना म्हणजे माझं तोंड लहान आहे का मानवला इतका भारी सुंदर सोड तुला करू का मी टकल्या दिसतो का तुले माझं सामान पाय ना इतकी स्टेप बारदान झालं मी आम्ही करोडपती झालो आता आणि तू काय समजली हो? निघल्या कर करोडपतीचा उष्ट काय खायचं म्हणते आपल्या घरी चाल तुला काय रे बासमती तांदूळ मध्ये कोंबडीची बिर्याणी खावायची आम्ही मटन मच्छी नाही का सावकार लोक खात अरे नाही बाबा का? आम्ही सावकार लोक आहे आम्ही मटण मच्छी वगैरे खात नाही नाही बरोबर आहे आणि तुम्ही काका सावकार काका बोला ना तुम्ही या बाईले दाबत नाही का हो? अरे बाबा मी तिला रोज दाबतो पण ती माझ्यानं दाबली जात नाही काय साधा सोपाईच आहे ना काय माझ्याकडे पाठवा ना अरे माझ्यानं काही होत नाही तो डबल्यानं काय होईल हा निघल्या का तर डिझाईन नाही जरा मॉडेल म्हणजे मॉडेल आहे माझा आशीर्वाद घरी जाऊन रडशील तू रडशील तू असं फिटपॅन्ट वाली पाहिजे होती सगळं गंगे तुला काय वाटलं मी पापी आहे नाही ना ती शाळेत जायची ना मी बी शाळेत जात होतो तिचं माझं लफड होणार होतं म्हणजे पैसेवाले आपण गरीब पडलो मग तुझ्याशी लग्न केलं आता तुझी एवढी सुंदर बायको सोडून तिच्या मागे चड्डीवाली सगळे कशाला जाऊ मी मला चड्डीवाली संताप येतो चड्डीवाली जा मला का बोला हे बाय चल घरी चल हा आपण करोडपती अब्जपती झालो करोडपती झालं कस काय बाबा चाल ना तू चाल तर घरी चुलीत घुसता चुलीत घुसना घुस काय त्यासाठी लवकर काढ चला आपल्याला जळगाव जायचं आहे तिकडून बुलेरो गाडी घेऊन यायचंय बुलेरो गाडी घेऊन येईल आणि मग झालं कोंबडी सारखी करून आली ती लोक जुने लोक म्हणताना स्वतः तेवढ्यात झाल्याशिवाय देव दिसत नाही मेल्याशिवाय स्वर्ग प्राप्त नाही आणि आपला हात तो जगत ना मी जातो स्वतः आणि कसा 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 ना कसा कसा काय झालं बाबा तुम्हाला कसा 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 अरे बाप कसा मला का भूत फिरकलं बाबा
मध्ये बुद्धीला ग? मग नाही कसा कसा हे कसं काय आहे? अरे बापरे चला भगत बाबा. बघत बाबा हा आपल्या गावात बदक आहे का बदक नाही भगत बाबा. त्याच्या अंगात काय वार आहे चांगा पाच्याचा वार आहे. अरे वा संज्ञा पाचा चांगल्या पाचा ते ते खाणं कठीण आहे हा मला भूत लागलं कसा कसा असं कसं नको करू. चला ई, बापरे कसा थांब एक पुराण कसा कसा नाही आता लग्नात बसा. भगत बाबाच्या रिंगणात बसा हा बापरे बोलोय बोलोय त्या भक्ताने बोलोय कसा अहो भगत बाबा. बाई बाई हो काय झालं महाराज याला भुतलं टाकलं. भूत हा भगत बाबा भगत बाबा तुम्ही आंघोळ केली का नाही आंघोळ वाशिवला आला काय बोलताय? तुझं भूत काढू का नको भगत बाबा असं पादुमिया अरे बाबा तो आमच्या पोपटी मधला आवाज आहे. साऊंडचा आवाज आहे का हा आरती होते त्याचा आरती भगत बाबा हा कसा हो कसा 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 कापूस पिंजून ठेवलाय जसा हा पहिलीचा धडा आहे ना गबरे! आमचा मंत्र आहे त्यो आता शिक मला समजलं काय हो बाबा. तुझ्या नवऱ्याला अडीच हिजाडा लागेल अर्धा अर्धा कुठे घ्या. अडीच हिजाडा म्हणजे कसं कसं हा दुपारच्या घरात असा साडी घालून नाचतो हो नाचतो बाबा नाचत होता. हो हो वाजत होता. आणि इजडा असा असेल ते दोन शाणे इजडे असतील आणि त्या इजड्याला एक झाला असेल खरंच तुझा नवऱ्याला मगाशी ना हा असा टाळ्या वाजत होता खरी बाती टाळी वाजत होतो एका मंत्र्याने भाषण केलं ना म्हणून मी अरे एक मच्छर आदमी कोई जड़ा बना देता है मालूम है क्या तेरे को अरे एक मच्छर आदमी को ही जड़ा बना देता है एक मच्छर ओ नो अरे एक मच्छर आदमी को ही जड़ा बना देता है ही कोणाची शूटिंग आहे नाना पाटेकर कही के गई अरे ओ नाना पाटेकरच्या मागे माझी शूटिंग चालू होते कौन सी एक मच्छर आदमी को हिजड़ा बना दे एक मच्छर आदमी को ही जड़ा बना देता है ओ नो अरे एक मच्छर आदमी को ही जड़ा बना देता है एक हिजड़ा 52 मच्छर तैयार करता है इसीलिए येड़स होता है क्या समझ रहे बाबा तुम्ही आता मी माझी मसन काही जागी करतो आम्हाला फक्त दाढी जे वर केस नाही अरे बाबा केस याच्यामध्ये बांधलेले आहेत जटा बांधलेला जटा बांधलेले आहेत जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालतात त्यावेळेस मोकळे सोडले का झाडू मारायची गरज नाही नुसतं जठानं झाडू गप्पे! म्हणजे आमची तोहीन करतो काय तू तुझं पुढचं सामान माग बसव का पुढचं सामान मागे मागचं सामान वरते मागचं सामान जर पुढे आलं ना तर मला नागपुरामध्ये कापूस घालावा लागेल आता मी माझी मसन खाई उठवतो अरे भोप्यान हो गैरे फक्त पाहिली मी ना आगीन मारून राहिलं असा असा खंडून कोचा फिरवला बाप एवढी आगीन कोणते बघत होते झाले कोणते पुतळे उडाले अंगार उडाली बाबा तुला का भूत. पण जाऊ दे मी कोणाला काही बोललो का मला काय बोलला ती सावकारांची चड्डी काढी चुड्डी काढी आणि मी कशाला चड्डी काढू बाबा काय तिची इज्जत काढी तुम्ही. चड्डीची इज्जत हा, काढली आता मला कामाला पुढं काम भेटेल मला. मग तुला एकटीले तिला एकटीले थोडं बोललो मी मग जनरल बोलला ना चड्डीमुळे काय घोटाळा होतो असं आणि जाऊ दे सावकारीने जाऊन सांग माझ्या नवऱ्याची तब्येत खराब होती ना म्हणून काहीतरी बोलला असेल तो माफी तिने म्हणा प्रायव्हेट म्हणा तिथे
त्यावरकडे. लग्नाकडे ये मग तिच्याजवळ माफी मागून घेईन. मग काय कुठे चालले आता? मुळी तोडायला जाणं पडेल ना, ते संध्याकाळी उपाशी पोरं बी उपाशी राहते. जास्त दूर नका जाऊ. नाही लांब जर गेलो ना तर जास्ती मुळी येते. नाही लांब नाही जायचं. अजून गुजरा लटकून जाईल येतं तुम्हाला. तुला नाव सांगा. सावकारींकडे जाय तू. हा जा. करणी करणाये बाई मला करणी करणाये तर ये बाई मला सोडे बाई म्हणे चोमाये तोडणाये. लक्ष्मी देवी बोला कर्मदेवा. झाला असेल गौऱ्या मोकळा झाला असेल. मोडके श्रीमंत आहे ना. केव्हाचाच हा तर गंगारामच. मग कशी काय म्हणते की झाला श्रीमंत. काय बोलली होती तू की तुझ्या एकाच देणगीत गंगाराम श्रीमंत होईल. झाला का श्रीमंत. नाही झाला. आता तरी हार मानून घे. नाही कर्मदेवा, मी हार मानणार नाही. मी त्याला दुसरी देणगी देणार. चालते. दुसरी देणगी काय आहे तर बघू तो कसा काय श्रीमंत होत होता. बघा कर्मदेवा. गंगाराम अजून आली का तू. कालपासून आडीच आहे का तू श्रीमंत झाला नाही. अरे मी तर तुला सोन्याचा कसा दिला होता ना. कसा दिला तू ना. घरी घेऊन गेलो आनंदात. हा आम्हाला झोपडे लपाडायला साधन नाही. हा ते चुली तर घालून दिला. माझ्या बायकोला बोलायला गेलो तेवढ्या मध्ये इकडे गायब झाला. आता माझ्या बायकोला आनंद मध्ये म्हणायला लागलो काढून आण काढून आण. ती म्हणे काही नाही आधी. मग मी येड्यासारखं करायला लागलो झोपडीत. कसा कसा माझी बायको म्हणे याच्या अंगात भूत घुसलं. चला म्हणे बदक बाबाकडे. भगत बाबा. भगत बाबाकडे. भगत बी असा खतरनाक झाला. काय झालं गंगाराम. त्याने मसनवटी उठाडली हा आणि मग मला रिंगण मध्ये बसवलं आणि चित्ता पाडला. हा आणि मग आता इकून काढता ना भुतड इकून काढता. अरे गंगाराम, जे भूत जिथं घुसला असेल ना तिथून काढलं असेल त्यांनी. अंगार झाली बाबा. आम्हाला दवाखाना नाही चालत. मग आम्ही जंगली उपाय करतो. कोणता. गावठीचा पाला घेतला का चर निपायला थंडगार होऊन जात. हा मग तू आता पळत जाईन तो गावठीचा पाला आणि तू हातानं मलम कर. ए असं करत नाही. गंगाराम, हा. तू टेन्शन घेऊ नको. मी तुला दुसरी देणगी देते. कोणी दे मी. अरे वस्तू आहे. हा, वस्तू. हा पण त्याच्याने करोडपती होईल का नाही? अरे तू करोडपती अब्जपती होशील. असं तर नाही होणार ना. नाही नाही आता टेन्शन नको घेऊ. तिथंच आम्ही घेऊन येते. तुझं ऐकतो मी. हा तू कालपासून मला इथं तू घेऊन ये. हा करणी करणार. आता जखम सावू राहिली. तर पाय मला सोडून. हे घे गंगाराम. बापरे बाप. सोन्याचा हार. नवरत्नाचा हार. नवरत्नाचा हार आहे गंगाराम हा. याला 9 रत्न जडलेले. एक रत्न जर मोडला तर माझ्या 7 पिढ्या खातील. असे नवरत्नाचा हार ही बाई मला देते. किती जीव लावते ती मला. कालपासून बिचारी या जंगलातच मी दुसऱ्या दिवशी आलं. माझ्यामध्ये जीव आहे तिचा. आपण मुंबईत होऊन चाल. काय रे? तुझ्या मनात असून नाही का? नाही. अरे पागल, मी तुला श्रीमंत करायच्या मागे आहे. मेरेज मन में कैसे क्या लड्डू फुट रहे झाले. नाही फक्त करोडपती करायचं मागे. अरे मला फक्त तुला करोडपती करायचंय. असं काही असे गंध मंदिरला फडे नाही. नाही नाही. पाय किती भारी हार. किती भारी हारे. किती पदक जोडलेले त्याला. याच्याने करोडपती होईल. हा
आणि 2-3 हेलिकॉप्टर घेऊन गेले. आणि एका हेलिकॉप्टरचं काय करशील? गावाले चक्कर मारायचं 2,500 रुपये शीट घेईन. हा? हा. हा, आणि म्हशी घेऊन घेईन. हा, म्हशी घेतल्या. हा, म्हशी घेतल्या का मग क्याना भरीन दुधाच्या. हा. मग फटाड फट टाला काय करशील? चालली गाडी दूध आले. बंगल्यावर दूध वाटून देईल. आणि मग माझा चांगला विचार कोणता? वापस झालं की डायरेक्ट बियर बारच्या अड्ड्यात घालू. कशाला? बियर बार मध्ये मस्त इंग्लिश घेईल, इंग्लिश मारून घेईल आणि चाकणं मारून घेईल. आणि बियरच्या बारच्या बाहेर निघला की हायवे रोड मध्ये कोणाच्या बी टारल्यामध्ये घुसून घेईल. काय असे पण बोलतो का रे? या मग जाऊ का? आता मजा आहे माझी. त्या बाईने मला सोन्याचा हार देऊन टाकला. मग चला उशीर कशाला, जातो सोनाराकडे. मदार बोलू नका काका, तुम्ही टचिंग होते तुमची. मी तुम्हाला दाबू बी राहिलो, जोर जोरात गाण ताणून राहिलो तरी तुम्ही खालून बोलणं चालू आहे. इथं माईक मध्ये तुमचा शब्द क्याच होतो, मला बोलता नाही येऊ राहिलो. इथं तुम्ही बोलू नका ना, सायलेन्स प्लीज. बोलले का माझा जो शब्द आहे ना सुटायचा तो निघत नाही. असं चला मला कुठे लपेट राहतून कुठे नाही बसकन निघतो तो. चला श्रीमंत, तू तर म्हणे मी काय श्रीमंत होईन, हेलिकॉप्टर येईन, बंगला बांधीन, मी तुले बा घरी म्हशी चालायला देईन. जरा नाही श्रीमंत. तो कसा कसा देत ते बाईने हा, आपल्या कर्मात नव्हतं. मी तर तुला आधीच बोललो होतो की ते तुझ्या कर्मात नाही. आपल्या आपल्या कर्मात नव्हतं नाही. तुझ्या कर्मात नाही तर नाही म्हणत ऐकून घे. गंगाराम, मोडी तोडली नाही नाही. काय? मोडी तोडली नाही मग वापस घरी चालला. अरे भाऊ गंगाराम, आजची गोष्ट भाऊ, बेकानी बी झाडावर जपला होता भाऊ. बा जरा ऐकताय का भाऊ? बेकानी गंगाराम बी झाडावर जपला होता. झाडावर झाडावर हो, काय झोपला होता? बा झाडावर झोपलो होतो मी. आपण तू वाणीचा पोडचा आहे का? वाणीवर झोपता झाडावर. झाडावरती बसलो होतो, थोडे डोळे लागले रे माझे. हा. अरे मला त्या ठिकाणी स्वप्न पडलं भाऊ. आपण हा, कशाचं? स्वप्नात पडलं एक कोणीतरी माणूस असेल. अरे त्या माणसाले भूत बी लागला असेल. भूत हा. सोडेल. त्या माणसाची बायको रडत असेल. हो. ते बाई रडत रडत त्या माणसाला एका भक्ताकडे गेली भाऊ. अरे खरे मायच्यात कार्य 10-15 भक्तांना त्या माणसावर का बलात्कार करवा रे. हो, ते दुसऱ्या गावचे असतील ते तू झोपेमध्ये ते तू काय आहे? फुगला असेल नमुताचा, त्याच्यामुळे तुझं तसं झालं. आपल्या काय करणार, कोणी बलात्कार करू कोणी काय करू. कारण ती बाई आली होती. गेली ती अशी सरळ गेली. अरे ती बाई तुझ्या जवळून गेली रे येड्या. अशा नदीत पहिली ती गप्पास. त्या बाईने तुला काहीतरी अजून दिलंय. कुठं काय? तो हात दाव, दोघं हात दाव, अरे भाऊ. दोन्ही हात दाव. अरे बापरे, काय रे? सोन्याचा हार आणि याच्याने काय होतं? नवरत्नाचा हार. हा, याला 9 पदक जडले. 1 पदक मोडला तर तुझं 7 पिढ्या खातील. गंगाराम, मोळी तोडायचं काम करू नको. तू करोडपती होऊन जा. वा 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 गंगाराम. बरोबर. एक पदक बोलला तर 7 पिढ्या बसून खातील असे ते नवरत्नाचे 9 हार आहेत, 9 पदक आहेत. गंगाराम, मी तुझ्या पाया पडतो. अशा रिकाम्या गोष्टीच्या मागे लागूच नको तू.
हार फेकून दे. अरे खार गैर चांगला खार रे. तू म्हशी चारतो ना हाव मग कोणाचा हार बनवू कोणाचा असेल तू हाव त्याला धुवून टाकतो का असंच खातोय तसंच काय घेतो. म्हणून तुला एवढा खार आहे हरभऱ्याचा खार खार कुठे आहे श्रीमंत राहिले ना व्यक्ती असं म्हण अरे श्रीमंत होते होऊ देत नाही. मी कशा मागे पैत फिरतोय काय. मी तुझ्या हातात हिसकावून घेते पण बाबा ऐक रे माझं तुझ्या पाया पडतो मी. ते तुझ्या कर्मात नाही रे कारण की तू गरीब माणूस आहे रे. ऐक रे माझं. गरीब माणूस आहे ना मग म्हणून तुला खार लागलाय नाही ऐकत. ठीक आहे भेटू आपण उद्याची दिवशी ह्याच ठिकाणी. अजून भेटशील का अरे वा